पाथर्डी नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून तब्बल 1,04,19,205 रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात पार पडले। नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि नागरी सुविधांना प्राधान्य देत शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत। याअंतर्गत आनंदनगर येथील पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले। तसेच आनंदनगर येथील महादेव मंदिर परिसरात वॉल कंपाऊंड उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। शहरातील रस्ते व इतर पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रभाग क्रमांक 3, 6, 8, 9 आणि 10 मधील प्रमुख रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण तसेच साईड पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले। या कामांमुळे संबंधित भागातील नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। शहराच्या शाश्वत विकासासोबतच पाथर्डीची धार्मिक व सांस्कृतिक ओळख जपण्यावरही भर देण्यात आला आहे। चिंचपूर रोडवरील चावडी दुरुस्ती कामाचे भूमिपूजन तसेच नाथनगर येथील श्री शनी मंदिर सुशोभीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले। पाथर्डी शहरात सुरू असलेली ही विकासकामे केवळ पायाभूत सुविधांची उभारणी नसून शहराच्या उज्ज्वल, सक्षम आणि शाश्वत भविष्यासाठीची भक्कम पायाभरणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले। याप्रसंगी पाथर्डीचे नगराध्यक्ष श्री अभय आव्हाड, उपनगराध्यक्षा सौ मंगलताई कोकाटे, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्हा संपादक श्री सचिन सुधाकर रत्नपारखी, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, पाथर्डी।